योगेश्वरी देवी ट्रस्टची 2016ची घटना उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आज शुक्रवार दिनांक 9 मे रोजी दुपारी 2 वाजता दिली आहे. अंबाजोगाई येथील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेले श्री योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्ट संदर्भातील 2016ची बहुचर्चित घटना ही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. यामुळे आता हे प्रकरण पुन्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांच्याकडे पाठवले आहे. हा महत्त्वाचा निर्णय न्यायमूर्ती रोहित W. जोशी यांच्या खंडपीठाने दिला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर ट्रस्टची स्थापना 1965 मध्ये MPT अधिनियमांतर्गत झाली होती. सुरुवातीला 1973 ट्रस्टची घटना ठरवली गेली होती, परंतु त्या घटनेवर हरकती घेतल्याने ती रद्द झाली आणि पुढे 2006 मध्ये स्वातंत्र्य घटना अर्ज दाखल झाले. या अर्जावर सुनावणी सुरू असताना संबंधित पक्षकारांनी परस्पर सामंजस्य करून एकत्रित घटना मंजूर केली. यानंतर 19 नोव्हेंबर 2016 रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त बीड यांनी ती घटना मंजूर केली. या घटनेला गिरीश, कृष्णा, पृथ्वीराज, योगीराज, धर्मराज आणि राजन पुजारी यांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या दाव्यानुसार ते मूळ अनुदानधारक नरसुबाई यांचे वंशज असून त्यांना या मंदिरात पुजारी तसेच विश्वस्त म्हणून वंशपरंपरागत अधिकार आहेत. त्यांच्यामध्ये 2015 मध्ये त्यांची नावे ट्रस्टच्या यादीत विश्वस्त म्हणून अधिकृतपणे नोंदवली गेली होती. मात्र 2016 मध्ये मंजूर झालेल्या घटनेत त्यांना सुनावणी न देता निर्णय घेण्यात आला, जो कायद्याच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून स्पष्ट केले की पुजारी यांची बाजू ऐकून न घेता घटना मंजूर केली गेली. हे न्यायनिष्ठतेच्या तत्त्वाविरोधात आहे. उच्च न्यायालयाने 19 नोव्हेंबर 2016चा सहाय्यक धर्मादाय आयुक्ताचा आदेश व त्यावर आधारित 28 फेब्रुवारी 2023चा जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला. हे प्रकरण नवीन सुनावणीसाठी पुन्हा बीडच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्ताकडे पाठवण्यात आले असून सर्व पक्षकारांनी 16 जून 2025ला हजर राहावे असे निर्देश दिले आहेत. नवीन निर्णय 9 महिन्याच्या आत म्हणजे 16 मार्च 2026 पर्यंत द्यावा लागेल. तोपर्यंत मंदिर ट्रस्टचे प्रशासन 2016च्या घटनेनुसारच चालवले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.